जो भी लड़का मुझे माँ बनने की खुशी देगा उसको हम एक गाड़ी मकान देंगे 2 BHK, और 25 से 30 लाख वैसे उसकी पेमेंट है फिक्स। बट अगर जितना ज्यादा वो गुड लुक्स होगा उसको उतनी ज्यादा पेमेंट हम अच्छी दे देंगे। मुझे माँ बनने की खुशी देगा, उसे उसका जो आना जाना रहना खाना खर्चा सारा कुछ मैं पे करूंगी। उसको 25 लाख रुपए कैश दे दूंगी। मला आई व्हायचं आहे, त्यासाठी मदत करा, 25 लाख रुपये देईल, अशा आशयाच्या पोस्ट मेसेजेस संदेश जे आहेत हे सध्या सोशल मीडियावर खूप फिरतात. तरुणांना असे संदेश पाठवून जाळ्यात ओढण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलंय. छत्रपती संभाजीनगरात गेल्या महिनाभरात अशा किमान 6 प्रकरणांची जी आहे ती नोंद सायबर पोलीस ठाण्यात झाली. सायबर चोरटे फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर आकर्षक महिलांचे फोटो वापरतात, बनावट प्रोफाईल तयार करतात आणि या प्रोफाईल मधून स्वतःला श्रीमंत, परदेशात राहणारी किंवा व्यावसायिक महिला असल्याचं भासवतात. खूप दिवसांपासून अपत्य होत नाही, मला आई व्हायचंय असा भावनिक मजकूर पाठवून तरुणांशी संवाद ते सुरू करतात. त्यानंतर घर बसल्या कमाई किंवा तथाकथित प्रेग्नन्सी जॉबचं आमिष दाखवलं जातं. फसवणुकीच्या पुढच्या टप्प्यात निवडीच्या प्रक्रियेच्या नावाखाली तरुणांना व्हिडिओ कॉलवर बोलावलं जातं. या कॉल दरम्यान त्यांना अंगप्रदर्शन करण्यास सांगितलं जातं आणि संपूर्ण जे संभाषण होतं त्याचं एक स्क्रीन रेकॉर्डिंग केलं जातं, ज्यात तुम्ही जे काही करता सर्व रेकॉर्ड होतं. नंतर हे फोटो आणि व्हिडिओ दाखवून बदनामीची धमकी दिली जाते. काही वेळा संबंधित तरुणाच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून त्याचे नातेवाईक, मित्र आणि सहकारी यांची सुद्धा माहिती काढल्या जाते, शोधून ठेवलं जातं आणि मग त्या मुलाला, त्या पीडित व्यक्तीला हे व्हिडिओ तुझ्या त्या नातेवाईकांना किंवा मित्रांना पाठवू अशी धमकी दिली जाते. समाजात बदनामी होईल या भीतीने अनेक तरुण भीतात आणि मग याच लोकांना आपल्या जवळ असलेले पैसे देऊन स्वतःची फसवणूक करून देतात. आता याच्यात कोण कोण फसलं ते बघा. एक कंपनीत काम करणारा अकाउंटंट, स्पर्धा परीक्षा देणारा एमपीएससीचा विद्यार्थी हे सुद्धा याला बळी पडले. खाजगी कंपनीत काम करणारा 26 वर्षांचा एक अकाउंटंट, त्याची जी कहाणी आहे. त्याला प्रेग्नन्सी जॉबसाठी नोंदणी आवश्यक असल्यास सांगून 8,000 रुपये भरायला लावले. दरमहा 40,000 रुपये तुला पगार देण्यात येईल असं आश्वासन दिलं. मात्र पैसे घेतल्यानंतर संबंधित लोकांनी त्याच्याशी संपर्क जो बंद केला, त्याला ब्लॉक केलं आणि मग या मुलाचं जे आहे ते फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. दुसरं उदाहरण आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका व्यक्तीची. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा ग्रामीण भागातला एक तरुण, त्याच्यासोबत सेम घडलं. टेलिग्राम वरून पार्ट टाइम जॉबचा आमिष दाखवण्यात आलं त्याला. तसे टेलिग्रामवर त्याला मेसेज आले. त्याच्याकडून 15,000 रुपये नोंदणी शुल्काच्या नावाखाली आकारले गेले. पैसे भरल्यानंतर कोणताही जॉब न देता संबंधित जे लोक होते फसवणूक करणारे त्यांनी याला ब्लॉक केलं. फसवणूक करताना सुरुवातीला हे लोक रजिस्ट्रेशन फी, त्यानंतर ओळख पडताळणी शुल्क, जीएसटी, प्रोसेसिंग चार्ज, सिक्युरिटी डिपॉझिट आणि शेवटी कायदेशीर प्रक्रियेच्या आणि वकिलांच्या शुल्काच्या नावाखाली वेगवेगळ्या टप्प्यात जे आहे ही रक्कम तुमच्याकडून उकळतात. एकदा का पैसे त्यांना मिळाले की ते जे आरोपी आहेत ते तुमचा नंबर ब्लॉक करतात, सोशल मीडिया अकाउंट त्यांचं बंद करतात आणि मग त्यांचा काही दाखवा लागतात. पोलीस तपासात तर असंही समोर आलंय की अनेक वेळा निरपराध तरुणांचे फोटो चोरून या बनावट प्रोफाईलसाठी वापरले गेले. अश्लील व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यासोबतच काही प्रकरणांमध्ये तरुणांना पुढील गुन्हेगारी कृत्यांमध्ये ओढण्याचाही प्रयत्न केला जातो. आपण चित्रपटांमध्ये बघतो की एखादी व्यक्ती जी आहे ती एखाद्या व्यक्तीला ब्लॅकमेल करते आणि त्याच्याकडून आपल्याला पाहिजे ते काम करून घेते. तसाच काहीचा प्रकार जो आहे तो आता आपण याच्या फोटोवर तुझे व्हिडिओ फोटो व्हायरल करू, नाही तर मग तू आमचं हे काम करून दे, मग बघू. आणि असं म्हणून ते गुन्हेगारी जे आहे त्या पुढच्या व्यक्तीला ओढतात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स पार्ट.